हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस यूट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्टर 23. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, आज अगेन तुमच्या समोर बेस्ट अँड इंटरेस्टिंग लेक्चर व्हिडिओ घेऊन आलोय. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत 10th क्लास महाराष्ट्र बोर्ड मॅथ्स पार्ट 1 चा जो आपण स्टार्ट केला होता क्वाड्रॅटिक इक्वेशन, जे ऑलरेडी आपले 5 लेक्चर व्हिडिओ कंप्लीटेड अपलोडेड आहेत. हा असणार आहे आपला लेक्चर नंबर 6, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.3 मधला 4 नंबरचा क्वेश्चन. आता जे व्हिडिओ टाकलेत त्याच्यामध्ये बरेचशा कमेंट यायला लागल्यात, चांगल्या कमेंट्स यायला लागल्यात. त्याच्यामुळं आणखी कुठंतरी ग्रोथ करावी असं वाटतंय, नवनवीन व्हिडिओ टाकण्याची इच्छा होती बिकॉज ऑफ युअर कमेंट्स. सो व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा. नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट येत आहेत, सबस्क्राईब काही येत नाहीये, सो सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बेल आयकॉन दाबला नसेल तर तोही दाबून ठेवा, म्हणजे आपले जे नवीन व्हिडिओ असतील ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे, सो लगेचच आपण स्टार्ट करूया 2.3. जर अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पहा आणि नंतरच्या व्हिडिओकडे वळा. ठीक आहे, सो 2.3 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे. त्याचं की नाव जो कितवा क्वेश्चन आहे आपला 4 नंबरचा क्वेश्चन आहे. 9y² - 12y + 2 = 0. आता एक गोष्ट माहिती आहे आपल्याला की 2.3 हा जो काय प्रॅक्टिस सेट आहे, हा कोणत्या मेथडने सॉल्व्ह करतोय आपण, तर हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा करतोय आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं सॉल्व्ह करतोय. कोणत्या मेथडनं? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की या कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये एक गणित आलं की सगळे गणित येतात म्हणून. आता ते कसं, कारण बऱ्यापैकी सगळे गणित कसे आहेत, सारखे. कम्प्लिटिंग फक्त मेथड कसे सॉल्व्ह करायची हे समजल्याच्या नंतर तुम्ही एकदम इझिली सगळं काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. आता इथं समजून घ्या, प्रॅक्टिस सेट 2.3 मधले 3 क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केले, त्याबद्दल पहा आणि नंतर याच्या व्हिडिओकडे वळा. आता इथं समजून घ्या फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 4 ह्याचं डायरेक्ट सोल्युशन घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 4 मध्ये इथे दिसतंय 9y² - 12y + 2 = 0 अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. आता अगोदर हे 9 कट करायचे आपल्याला. काय करायचे? 9 कट करायचे. मग आपण इथे काय करू शकतो? डिवाइड the given equation by 9. वरचं जे इक्वेशन आहे ते कशाने डिवाइड करायचं? 9 ने डिवाइड करायचं. का करायचं ते तुम्हाला सांगतो. 9y² - 12y + 2 = 0. याला डिवाइडेड बाय काय करायचं आपल्याला? 9 करायचं. डिवाइडेड बाय 9 डिवाइडेड बाय 9 डिवाइडेड बाय 9 डिवाइडेड बाय 9. आता हे असं का करायचं? बिकॉज आपली जी पहिली टर्म आहे y² त्याचा कोएफिशियंट 1 असला पाहिजे. काय असला पाहिजे? 1 असला पाहिजे. कधीही लक्षात ठेवायचा yचा कोएफिशियंट 1 घ्यायचा आणि नंतरच कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड सॉल्व्ह करायला घ्यायचे. आता डिवाइडेड बाय 9 केल्याच्या नंतर काय येणार आहे? 9 1 जा 9 9 1 जा 9 yचा कोएफिशियंट 1 आला. आता 12 आणि 9 कितीच्या टेबल मध्ये जातं? 3 च्या. 3 3 जा 9 3 4 जा 12. त्याच्यानंतर हे दोन कोणत्या टेबल मध्ये जातात का? नाही. आणि 9 1 जा 9 9 0 जा, म्हणजे आन्सर इज 0. म्हणजे आपल्याला याच्यापासून एक नवीन इक्वेशन तयार भेटतं. ते म्हणजे काय? y² काय भेटतं? y² - 4/3y + 2 डिवाइडेड बाय 9 = 0. आता एक इक्वेशन भेटलं आपल्याला. पहिला फर्स्ट कोएफिशियंट काय भेटला? 1 भेटला. आता इथून पुढे सोडवायला एकदम सिंपल आहे. जे आपण स्टेप केल्या होत्या त्या स्टेप करायच्या. काय करतो आपण? हा y² आहे असं घेतो. y² हे -4 डिवाइडेड बाय 3y, दुसरी टर्म सुद्धा अशीच घेतो. तिसऱ्या टर्मच्या ऐवजी काय करतोय? कॉन्स्टंट व्हॅल्यू + k = x. आता इथं y कोएफिशियंट आहे, मग x घेऊन जमल का? नाही. तर काय घ्यायचं? y + a² आता याला काय करायचंय? एक्सपांड करायचं. y² - 4 डिवाइडेड बाय 3y + k = आता याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे. काय माहिती आहे? की बाबा y² + 2ya + a². आता हे सॉल्व्ह कसं केलं? बिकॉज ऑफ a + b = a² + 2ab + b² या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा यूज करून आपण काय केलं? सॉल्व्ह केलं. आता पुढे काय करतो आपण? कंपेअर करतो दोन्ही साइडला. मग खाली लिहिलं आपण कंपेअर बोथ
साइड, बोथ साइड काय केली, कंपेअर केली. कंपेअर म्हणजे पहिली टर्म कंपेअर होईल, y स्क्वेअर इज इक्वल्स टू y स्क्वेअर. त्यानंतर दुसरी टर्म कोणती आहे, -4/3y इज इक्वल्स टू इकडं 2ya. आणि इथं तिसरी टर्म कोणती आहे, k इज इक्वल्स टू a चा स्क्वेअर. हे y कट झाले, काय झाले, y कट झाले. आपल्याकडे किती राहिले, या साइडला -4/3 आणि इकडच्या साइडला 2a राहिले. आपल्याला a ची व्हॅल्यू पाहिजे, 2 सुद्धा इकडे पाठवून दिले. मग इथं वरती -4 आहे, इथं मल्टिप्लायला म्हणजे काय जाणार, डिवाइडला. मग इथं 3 येत, मग मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल्स टू a. फायनली a ची व्हॅल्यू काय भेटते बघू आपण. a इज इक्वल्स टू 3 दुने, हे वरती तर वजा 4 आहेत असे, 3 दुने 6. आणि आता हे दोन्ही कशाच्या पाड्यात जात आहे का, हा 2 च्या पाड्यात जात आहे. 2 दुने 4 आणि 2 त्रिक 6 म्हणजे a भेटला -2/3. कसं, 2 2 जा 4, 2 3 जा 6. आता हे तुम्हाला सिम्प्लिफाय करता येते, लोएस्ट फॉर्म घेता येतोय. फायनली a ची व्हॅल्यू भेटली. आपण k ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. k इज इक्वल्स टू a चा स्क्वेअर म्हणजे काय, -2/3 द होल स्क्वेअर. k इज इक्वल्स टू 2 चा स्क्वेअर 4 आणि 3 3 जा 9 म्हणजे k भेटला आपल्याला 4/9. आता हा जो k तो इक्वेशन मध्ये टाकतो आपण. कोणत्या इक्वेशन, या वरच्या इक्वेशन मध्ये टाकायचा का नाही, तर जे आपण नवीन इक्वेशन केलं ते या इक्वेशन मध्ये टाकायचं आहे. ठीक आहे, मग कसं टाकणार ते आपण, y स्क्वेअर -4/3y काय, y स्क्वेअर -4/3y प्लस k काय 4/9 प्लस 4/9. आता हा k इक्वेशन मध्ये होता का नाही, तो आपण घेतला होता, म्हणजे हे टाकलाय म्हणजे याला कट सुद्धा करावं लागेल, -4/9 सुद्धा करावं लागेल. आणि लास्टची टर्म कोणती होती आपली, 2/9 प्लस 2/9 इज इक्वल्स टू 0. आता हे पहिले 3 गोष्टींतून कॉमन घ्यायचं, किंवा आपण जे अगोदर पासून करतोय ते करायचंय. आणि दुसऱ्या दोघांमध्ये असे काय केले, आपण जोड्या पाडल्या. मग या तिघांना आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, y प्लस y प्लस का मायनस, प्लस मायनस मायनस. एक मिनिट, आपण जर असं लिहिलं y प्लस 2/3 द स्क्वेअर असं लिहिलं, त्याचा आन्सर काय येतंय, a स्क्वेअर म्हणजे y चा स्क्वेअर अधिक 2 गुणिले y 2/3 अधिक 2/3 चा वर्ग, y चा वर्ग अधिक 4y भागिले 3. हा म्हणजे इथं आहे बघा, हे प्लस नाही, तिथे काय येणार, मायनस येणार. म्हणजे इथं सुद्धा मायनस येते आणि आपला आन्सर बरोबर येते. म्हणजे इथं काय होणार आहे, मायनस आणि प्लस 2 दुने 4 3 त्रिक 9 अशा पद्धतीने येते. म्हणजे इथं आपण याच्या ऐवजी काय लिहू शकतो, y मायनस काय, हे 4 चा स्क्वेअर रूट काय तो 2 आणि 9 चा 3 चा स्क्वेअर असं लिहू शकतो. कारण याचाच अर्थ हा होतो, म्हणून या पूर्णच्या ऐवजी आपण हे लिहू शकतो. आणि हे पुढचं -4/9 प्लस 2/9 इज इक्वल्स टू 0. हा एक समजून घ्या, जर व्हिडिओ डायरेक्ट तुम्ही लेक्चर नंबर 6 बघत असताल तर तुम्हाला काही एक लिंक लागणार नाही, पण लेक्चर नंबर अगोदर 1 2 3 4 5 हे सुद्धा पाहिले असतील तर ही लिंक लागणार. एक मिनिट, मला कपडा घेऊ द्या. आणि त्याच गोष्टीमुळे अगोदरचे लेक्चर पुन्हा जर पाहिले नसते तर पुन्हा सांगतो, अगोदरचे लेक्चर पाहिले नसते तर ते पाहून घ्या. आता हे आहे असं खाली लिहून घेणार आपण, y -2/3 चा स्क्वेअर आणि हे खाली सारखी डिनॉमिनेटर सारखा म्हणजे कॉमन घ्यायचं आणि वरी -4 + 2 = 0. मग y -2/3 द होल स्क्वेअर. आता 4 मधून 2 गेले, किती राहिले, -2/9 इज इक्वल्स टू 0. -2/9 पलीकडे पाठवले, इकडे काय y प्लस 2/3 स्क्वेअर इज इक्वल्स टू 2/9 असं भेटलं आपल्याला. तर इथे काय करतो आपण, खाली टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, दोन्ही साइडला काय करतोय आपण, स्क्वेअर रूट घेतोय. आता ते कसं घ्यायचं समजून घ्या. स्क्वेअर रूट म्हणजे याला स्क्वेअर रूट मध्ये टाकला आपण, होल स्क्वेअर y प्लस 2/3 चा स्क्वेअर स्क्वेअर रूट मध्ये टाकला आणि इक्वल्स टू ला -2/9 ला आपण काय केलं, आपण
स्क्वेअर रूट मध्ये टाकलं, स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झालं, म्हणजे इकडे काय राहिले फक्त आपल्याकडं, एक मिनिट कुठं आहे का सॉल्व्ह करायला, खाली सॉल्व्ह करावं लागेल. इकडच्या साईडला काय राहिले आपल्याकडं, या साईडला y प्लस 2/3 राहिले आणि इक्वल टू, हे रूट मध्ये टाकलं म्हणजे रूट 2 चा मायनस रूट 2 हे रूट मध्येच राहणार आहे, अंडर रूट ऑफ 2 मायनस 2 डिवायडेड बाय 9 चा 3 येतोय, आपल्याला गोष्ट माहिती आहे. आणि हे रूट मध्ये टाकले म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस जातं, म्हणल्याच्यानंतर आपण काय करू शकतो, y इज इक्वल्स टू एकदा प्लस मध्ये रूट 2 डिवायडेड बाय 3 आणि 2/3 पलीकडे गेल्यानंतर मायनस 2/3 आणि y इज इक्वल्स टू एकदा मायनस रूट 2 डिवायडेड बाय 3 हे पलीकडे गेल्यानंतर मायनस 2/3. आता डिनॉमिनेटर सारखा आहे, डिनॉमिनेटर कसा आहे सारखा आहे. काम करतो या साईडला लिहून घेतो, एक समजून घ्या, ह्याच्या खालचं जे आहे ते इथे लिहून घ्या, इथं एवढ्यात लिहितोय मी. आता एक y भेटला आपल्याला, एक y ची व्हॅल्यू काय आपली, हे मायनस खालचं एक कॉमन आहे म्हणजे एकदा 3 घ्यायचे आणि वरच्या साईडला मायनस 2 रूट मायनस 2 आणि एका y ची व्हॅल्यू काय, y इज इक्वल्स टू मायनस 2 मायनस 2 मायनस रूट 2 आणि एका व्हॅल्यूची मायनस 2 प्लस रूट मायनस रूट 2 डिवायडेड बाय 3. अशा पद्धतीच्या आपल्याला काय भेटल्या, दोन व्हॅल्यू भेटल्या दोन्ही वायच्या, म्हणजे हे काय भेटलेत आपल्याला, रूट भेटलेत. पटकन लिहून घ्या, मी एकदा क्रॉस चेक करतो. 2.3 एकदम इझी आहे मित्रांनो, काहीच अवघड नाही, पण अगोदरचे व्हिडिओ जर पाहिले असतील तर हे समजणार आहे, अदरवाइज समजणार नाही. हा बरोबर आहे, आपले जे काय आन्सर आहे ते कसे बरोबर आहे. कळाले, एकदम इझी टू अंडरस्टँड आहे, सोपं आहे. पुढचे सुद्धा दोन्ही आपण लगेच सॉल्व्ह करू, किंवा एक काम करूयात, पुढचा जो एक आपण सॉल्व्ह करू 5व्या नंबरचा आणि 6वा तुम्हाला होमवर्कला देऊ, ठीक आहे. पण काही म्हणा, हे व्हिडिओ आज काढणार नव्हतो मी, ज्या कमेंट युट्यूबला केल्या त्या वाचून मला व्हिडिओ काढण्याचं मन झालं. म्हणून जर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ विदाउट स्किप करता पूर्ण पहा, ठीक आहे. पुढे बघा, पुढचा कोणता मार्ग, अक्कड बक्कड बॉम्बे बो, हाच घ्यायचा मला. कोणता आहे 5वा, 5 नंबरचा काय आहे, 2y स्क्वेअर प्लस 9y प्लस 10 इज इक्वल्स टू 0. अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. ओके, याला सॉल्व्ह करू आपण. आता इथं समजून घ्या, हे पहिली टर्म आपल्याला 1 करायची असते, मग आपण काय करणार आहे, पूर्ण इक्वेशनला डिवायडेड बाय 2 करणार. 2y स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस 9y डिवायडेड बाय 2 प्लस 10 इज डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू 0. 2 कट झालं, आपल्याकडे काय राहिले फक्त इथं, एक मिनिट, इथं काय राहिले, y चा स्क्वेअर, त्याच्यानंतर काय सीन आहे, हा y चा स्क्वेअर 2 ने 9 ला डिवाइड करता येते का, नाही, म्हणजे प्लस 9 डिवायडेड बाय 2y प्लस बे पंचे 10 म्हणजे 5 इज इक्वल्स टू 0. हे इक्वेशन भेटलं. आता हे इक्वेशनला पुढे सॉल्व्ह करायचं, कसं सॉल्व्ह करणार आपण, हे y स्क्वेअर प्लस 9 डिवायडेड बाय 2y प्लस k इज इक्वल्स टू y प्लस a चा स्क्वेअर, y स्क्वेअर प्लस 9 डिवायडेड बाय 2y प्लस k इज इक्वल्स टू y स्क्वेअर प्लस 2ya प्लस a स्क्वेअर. आता हे कसं सोडवतो हे तर आता सांगायची गरज नाही, कारण आतापर्यंत एकाच स्टेपने आपण सोडवत आलोय सगळं. आता काय करायचं, कम्पेअर बोथ साइड, कम्पेअर बोथ साइड, दोन्ही साइडला काय करायचे, कम्पेअर करायचे, म्हणजे y चा वर्ग बरोबर y चा वर्ग येईल, कॉमा 9 डिवायडेड बाय 2y इज इक्वल्स टू 2ya, कॉमा आणि पुढं k इज इक्वल्स टू a चा स्क्वेअर, y स्क्वेअर कट, हे y कट, आपल्याला काय भेटले, 9 डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू 2a, हे 2 पण इकडे आल्याच्या नंतर 9 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल्स टू a. फायनली a इज इक्वल्स टू वरच्या साइडला 9 बे दुने 4 आणि कोणत्या टेबल मध्ये येत नाही, म्हणजे a ची सगळ्यात लोएस्ट फॉर्म तोच भेटला आपल्याला. k ची व्हॅल्यू काढू, k इज इक्वल्स टू
9 डिवायडेड बाय 4 चा स्क्वेअर, 9 चा स्क्वेअर 99, 81, 4 चोक 16 के बरोबर आपल्याला भेटला 81 भागिले 16. आता पुढे सॉल्व करू. हे काय करायचं आपल्याला इक्वेशन मध्ये टाकायचं. इक्वेशन कोणतं आहे? y चा वर्ग अधिक 9 बाय 2y अधिक 81 बाय 16. एकदा प्लस घेतलं एकदा मायनस घ्यायचं. 81 बाय 16 आणि लास्टची टर्म प्लस प्लस 5 इज इक्वल्स टू 0. या तिघांमधून आणि या दोघांमधून जोड्या करायच्या. आता याला कसं लिहू शकतो आपण? दोन्हीकडे प्लस प्लस आहे म्हणजे y प्लस 9 बाय 4 चा स्क्वेअर असं लिहू शकतो या पूर्ण याला. आणि इकडच्याला कसं लिहिणार? खाली काय नाही म्हणजे 1 आहे. 81 म्हणजे वजा 81, 16 पंचे 80 अधिक 80 भागिले 16 एके 16 बरोबर 0. 81 मधून 80 गेले हे आहे असं लिहून घेऊ अगोदर. y प्लस 9 बाय 4 होल स्क्वेअर. 81 मधून 80 गेले किती राहिले? 1 राहिले भागिले 16. हे मायनस इज इक्वल्स टू 0. हे मायनस 1 बाय 16 पलीकडे गेले प्लस होईल. y प्लस 9 बाय 4 होल स्क्वेअर हे पलीकडे गेल्याच्या नंतर प्लस 1 बाय 16 होईल. आता खाली काय करायचं? टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे अंडर रूट मध्ये y प्लस 9 बाय 4 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू रूट मध्ये 1 बाय 16. आता इथं समजून घ्या हे स्क्वेअर आणि रूट कट झाले. इकडे काय राहिले? y प्लस 9 डिवायडेड बाय 4 इज इक्वल्स टू 1 चा स्क्वेअर रूट किती येतो? 1च येतो आणि 16 चा 4 येतो. प्लस मायनस रूट मध्ये घेतले म्हणून मग फायनली एका y ची व्हॅल्यू किती आली आपल्याला? प्लस मध्ये 1/4 आणि हे पलीकडे गेल्यानंतर मायनस 9 बाय 4 आणि एका y ची व्हॅल्यू भेटती y इज इक्वल्स टू. आता इथं प्लस घेतलं होतं म्हणजे मायनस 1/4 आणि पलीकडे गेल्यानंतर मायनस 9 बाय 4. खाली 4 सारखेच म्हणून एकदाच लिहायचे. 4 आणि 9 मधून 1 गेला किती राहिले? 8. y इज इक्वल्स टू 8/4. y इज इक्वल्स टू 4 खाली कॉमन लिहायचे आणि मायनस मायनस प्लस 9 आणि 1 10 मायनस 10. ठीक आहे. म्हणजे आता y सिंप्लिफाय करू याला. y इज इक्वल्स टू दोघं कशाच्या पाड्यात येतात? 4 4 1 4 4 2 8. y भेटला वजा 2 आणि एक y काय भेटतो? y इज इक्वल्स टू 2 2 4 2 5 10 म्हणजे मायनस 5/2. अशा पद्धतीचे काय भेटले आपल्याला? दोन्ही आन्सर भेटले. मला लास्टला लिहू शकतो आपण y इज इक्वल्स टू -2 कॉमा y इज इक्वल्स टू -5/2 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. एकदम इझी टू अंडरस्टँड आहे. आणि जो काय आपला 6 नंबरचा क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला होमवर्क मध्ये हे जो आन्सर फाइंड आउट करा. सेम याच स्टेप वापरायच्यात. एकूण सगळ्या इक्वेशनला याच स्टेप वापरायच्यात. काय आन्सर येते ते कमेंट करून नक्की सांगा मला. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटमुळे मला कुठेतरी उल्हास येतोय म्हणता येईल किंवा एक जोश के साथ में व्हिडिओ बना सकता हूं अशी गोष्ट व्हायला लागली. कारण सकाळ सकाळी उठलो आणि तुमच्या कमेंट वाचल्या. काही जणांनी कोणीतरी कमेंट टाकल्या होत्या वाचल्या छान आहे वगैरे आणि ते पाहिल्याच्या नंतर मला लगेचच पुढचे व्हिडिओ बनवायची स्फूर्ती आली. ते मराठीत काय म्हणते त्याला ते आलं आणि मी लगेचच पुढचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. ठीक आहे. सो लेक्चर नंबर 6 कसा वाटला ते कमेंट करून सांगा. क्वेश्चन नंबर 6 चं जर तुम्हाला आन्सर फाइंड झालं तर ते कमेंट करून सांगा आणि जर काही डाऊट असेल तर तोही कमेंट करून सांगा. नक्की पुढे जो काही व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये तुमचा जो काही डाऊट असेल तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असाच सपोर्ट राहू द्या. सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून टाका. सो आजच्यासाठी एवढंच. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. सो बाय एव्हरीवन.